नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे वेदांग आणि मी तुमचं स्वागत करतो वेदांग गार्डनर यूट्यूब चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी तुम्हाला दाखवणार आहे माझं फार्म हाऊस मित्रांनो। अजून इकडे मी खूप सारे झाडं लावून ठेवले आहेत, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहाल। सगळ्यात पहिले पाहू शकता मित्रांनो, हे बॅकग्राऊंडमध्ये तुम्ही पूर्ण इकडे पूर्ण पहाडी इलाका आहे। इकडे पूर्ण चांगल्याने खूप मोठे मोठे पहाड आहे आणि त्याच्यावर खूप सारे झाडं आहे मित्रांनो। हे म्हणून हे पूर्ण तुम्हाला पाहू शकता की हिरवगार तुम्हाला दिसून राहिला आहे। इथून समोरून मित्रांनो जंगल सुरू होते, तर तो पूर्ण जंगलचा पार्ट येऊन जातो। हा पाहू शकता मित्रांनो, हे लिंबाचं झाड आहे। लिंबाचं झाड एअर लेअरिंगने मी घरीच्या घरीच तयार केलेलं होतं आणि हा फार्म हाऊसवर आणून लावलेला आहे। खूप साऱ्या व्हिडिओजमध्ये तुम्ही पाहिलं असेल लिंबाचे झाडं माझ्याकडे जे मोठं झाड आहे त्याच्यापासूनच मी हे एअर लेअर करून कलम करून तयार केलेलं होतं, तर ते आहे। आणि हे पाहू शकता करवंदाचं झाड मित्रांनो, हे आवळ्याचं झाड आहे मित्रांनो, तुम्ही पाहू शकता। अजून हे जे आंब्याचं झाड लावलं आहे लहानसंच आहे पण याला लावलेलं आहे, पाहू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये। अजून इकडे पण एक आवळ्याचं झाड आहे, हे थोडीशी वेगळी व्हेरायटी आहे। अजून हा जे समोर झाड पाहू शकता मित्रांनो, हे चंदनचं झाड आहे, जे सफेद चंदन असते, सफेद चंदन ज्याला म्हटलं जाते, हे त्याचं झाड आहे, चंदनाचं झाड। ते माझ्या खूप साऱ्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला दिसतही असेल हे, पण आता सध्या मी याला फार्म हाऊसवर आणून लावलेलं आहे, तुम्ही बघू शकता। खूप चांगलं असते मित्रांनो, हे चंदनाचा सुगंध वगैरे खूप चांगला येत असतो। अजून मग इथे पण एक आवळ्याचं एक नवीन झाड लावलेलं आहे। आणि मग हे पाहू शकता तुम्ही, हे कढीपत्त्याचं झाड लावून ठेवलं आहे मित्रांनो। आता याला थोडंसं खत वगैरे टाकणार तर याची चांगली ग्रोथ होणार आणि हे चांगलं मोठं झालं की याला खूप सारे पानं लावत नाहीत, सावली पण मिळेल याने थोडी। तर हे आणि हे गड्डे तुम्ही पाहू शकता मित्रांनो, हे झाडं लावण्यासाठी केले गेले आहे। या गड्ड्यांमध्ये मग नवीन अजून झाडं लावल्या जातील, तर त्याच्यासाठी मित्रांनो हे गड्डे करून ठेवलेले आहे। हे पाहू शकता मित्रांनो, वांग्याचं झाड आहे। या वांग्याच्या यालाही मित्रांनो वांगे लागले, अजून फुलं लागले। जस्ट आत्ताच मित्रांनो याला फुलं लागलेली आहे, आता हळूहळू याला वांगे लागतील। तर हे वांग्याचं झाड पाहू शकता। हे मित्रांनो करदईचं झाड पाहू शकता, चांगलं दिसते मित्रांनो। करदईचं झाड तुम्हाला लावायला पाहिजे तुमच्या पण घरी, फुलं खूप चांगले येतात याला मोठे मोठे, तर फार छान दिसतात आणि लाल रंगातले तर फार छान दिसतात फार्म हाऊस किंवा आपल्या घराच्या एंट्रन्स वगैरेवर। आणि मग हे पाहू शकता मित्रांनो, हे बाकीचे झाडं लावलेले आहे इकडे। आणि हे जे आहे मित्रांनो, हे पेरूचं झाड आहे, पेरूचं झाड पण लावलेलं आहे। अजून हिवाळ्यात मग मित्रांनो चांगले पेरू लागत असतात, तर तेव्हा याची जास्त अजून काळजी घ्यायची गरज पडते आणि पावसाळ्यात थोडंसं याला पाण्यापासून वाचवायचं असते मित्रांनो। मग हे पाहू शकता आंब्याचं झाड आहे, एक मोठं चांगलं नर्सरीपासून आणलेलं आहे, ग्राफ्टेड। हे पाहू शकता मित्रांनो, रामफळ आहे, रामफळाचं झाड लावलेलं आहे, हे पण चांगलं फार मोठं झालेलं आहे। हे पाहू शकता व्हिडिओमध्ये, रामफळ आहे, लवकरच याला पण रामफळ लागून जातील। आणि मग हे बाकी पाहू शकता हे मित्रांनो, हे आजूबाजूला जे झाड आहे ते वीड्स आहे, ते आता हटवून टाकेल, म्हणजे ते तुम्हाला ठेवायला नाही पाहिजे तुमच्या झाडाला अवतीभोवती येतात। हे कडुलिंबाचं झाड आहे, हे पाहू शकता। हे बांबूचं झाड आहे मित्रांनो, हे बांबूचं झाड वाळून गेलं आहे पण हे मेलं नाही आहे मित्रांनो। याचे जस्ट हे आपल्या स्वतःच्या प्रोटेक्शनसाठी, हे उन्हामुळे वाचवण्यासाठी याचे पानं जळून जातात थोडेसे, पण खाली पाहू शकता हिरवगार पानं फुटलेले आहे झाडाला, तर झाड अजिबात जिवंत आहे, अजून लवकरात लवकर त्याची ग्रोथ होईल। हे पाहू शकता मित्रांनो, जांभळाचं झाड आहे, जांभळाचं पण मित्रांनो हे मी बियापासून तयार केलेलं होतं, आज खूप मोठं झालेलं आहे, बघू शकता तुम्ही। अजून हे जे आहे मित्रांनो, हे खजूरचे झाडं लावले लहान, हे पाहू शकता आंब्याचे झाड लावले आणि याला असं ग्रीन पट्टी काबर लावली आहे मित्रांनो, उन्हापासून प्रोटेक्शन देण्यासाठी। अजून हे पाहू शकता मित्रांनो, हे याचं आपलं नारळाचं झाड लावलेलं आहे आणि त्याच्या बाजूला पण एक आंब्याचं आहे। आणि आंब्याचं मित्रांनो वेगळ्या वेगळ्या व्हेरायटी आहे, हापूस लावला आहे कुठे, मग तो लाल रंगातला जो असतो तो लावलेला आहे कुठे, मग बाकीचे पण लावलेले आहे। जो मोठेवाले असतात आंबे, तर त्यांचे पण वेगळे आंब्यांचे प्रकार लावलेले आहे मित्रांनो। हे पाहू शकता मित्रांनो, केळाचं झाड लावलेलं आहे इकडे, केळाचं पण एक लहानसं रोप लावलेलं होतं, आत्ता त्याची ग्रोथ खूप चांगली झालेली आहे आणि ते फार स्पीडनी पण मोठं होऊन राहिलं आहे। इकडे पण त्याच्या बाजूला एक झाडं लावलं आहे, हे बघू शकता मित्रांनो व्हिडिओमध्ये। हे रेशमचा किडा आहे, तुम्ही पण अक्षर बघितलं असेल, रेशमचा किडा आहे हा। हे पाहू शकता बदामचं झाड आहे, आत्ता जस्ट नर्सरीपासून आणलं आहे मित्रांनो, याला आता जे गड्डे केले आहे त्याच्यात लवकरात लवकर याला रिपोर्ट करून देणार, मग हे पाहू ट्रान्सप्लांट करून देणार। मग हे पाहू शकता मित्रांनो, अनारचं झाड आहे, अनारचं पण झाड आता खूप चांगलं मोठं झालं आहे आणि त्यालाही लवकरात लवकर अनार लागतील। हे पाहू शकता मित्रांनो, ही बॉर्डर आहे, या बॉर्डरच्या पुढे मित्रांनो पूर्ण हे जंगलचा एरिया आहे आणि मग इथून मित्रांनो पूर्ण हा जंगल सुरू होते आणि चांगलं इकडे पहाडी पूर्ण पहाडी इलाका आहे पाहू शकता। आणि हे पूर्ण आता पाहू शकता इकडे हा पूर्ण माउंटेन्स आहे आणि मग इथे पाहू शकता मित्रांनो, हे शनी मंदिर आहे आणि त्याच्या बाजूला बृहस्पती महाराजांचं मंदिर आहे।
तर कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन नक्की दाबून द्या. अजून मित्रांनो, ही सगळी झाडं जे आहे त्यांना मी खूप सारे खतही टाकत असतो, तर त्याचाही व्हिडिओ तुम्हाला पाहायचा असेल प्लेलिस्ट आता स्क्रीनवर येऊन जाईल खताची प्लेलिस्ट, त्याला क्लिक करून नक्की पहा. त्याच्यात खूप चांगले खतं सांगितले. व्हॉट्सअपचा ग्रुप नक्की जॉईन करा, लिंक कमेंट डिस्क्रिप्शन दोन्ही याच्यात टाकून दिली आहे. लिंकला क्लिक करून व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये जॉईन व्हा. झाडासंबंधित प्रश्न तिथे विचारू शकता. धन्यवाद.